24 एप्रिल. संतांचे होणे म्हणजे त्यांच्या आज्ञेत राहणे. मी जिवंत राहावे हे जितके जरूर आहे तितकेच परमात्म्याची ओळख करून घेणे आवश्यक आहे. जगात नावे ठेवीत नाहीत कोणाला. परमार्थाला वाहून घेतले तर प्रपंच नीट करीत नाही म्हणून नावे ठेवतात. तिकडे लक्ष देऊ नये. मनाच्या विषादाला कारण एकच असावे की भगवंताचा मी अजून झालो नाही. जो भगवंताच्या इच्छेने वागतो त्याचे चांगले होते. भगवंत ठेवील त्यात समाधान मानून राहावे. सिंहाचे बच्चे असतात त्यांना सिंहाची नाही भीती वाटत. तसेच मुक्तांचे झाल्यावरच त्यांची ओळख होते. भगवंताचे रूप आनंदमय आहे व सृष्टीचा क्रमच असा आहे की तो माणसास आनंदाप्रत पोचवीत असतो. अत्यंत दरिद्र्याला सुद्धा आनंदाची जागा असतेच. आनंदाशिवाय मनुष्य जगणे सुद्धा शक्य नाही. मी आनंदरूप असताना मग हे दुःखाचे गाडे कोठून आले. मला दुःख होते ते माझे कोठेतरी चुकते म्हणून. मी चुकलो का बरोबर ही शंका सुद्धा मुक्ताला येत नाही, कारण तो व देव एकच असतात. बद्धालाही शंका येत नाही, कारण तो देव जाणतच नाही. सर्व काही मी करतो व देव नाहीच म्हणून म्हणतो. मुमुक्षुला मात्र ही तळमळ लागते. जेव्हा ही तळमळ तीव्र असते तेव्हा संतांची भेट होते. काही पूर्वीचा ठेवा असल्याशिवाय अशी तळमळ लागणार नाही. आपण संतांचे होऊन राहावे. त्यांचे झालो म्हणजे त्यांच्याशिवाय आपणास कोणी नाही असे वाटले पाहिजे. संतांचे होणे म्हणजे त्यांचे आज्ञेत वागणे. ते सांगतील तसे करणे. ते वागतील तसे नाही वागू. सत्याची संगत धरली म्हणजे सत्संगती मिळते. कशाचीही आसक्ती न धरता जगात वागणे हेच मुक्ताचे लक्षण. हवे पण नाहीसे झाले म्हणजे मग दुःखाचे कारणच राहत नाही. देव सर्वव्यापी म्हणावे आणि माझ्यात नाही असे कसे म्हणावे. तुम्हाला जेथे तुम्ही राहता तेथे सद्गुरू आहेतच असे वाटते व समाधान होते. हीच त्याची खरी कृपा होय. श्रद्धेने जे काम होते ते दुसऱ्या कोणत्याही तपश्चर्येने होत नाही. आपल्या गुरूंनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही वागता हाच आपला परमार्थ समजा. गुरु म्हणजे साक्षात परमात्मा. त्याची आज्ञा पाळणे हीच आपली तपश्चर्या. याहून वेगळे काही करण्याची गरज आहे असे न वाटावे. श्रीराम जय राम जय जय राम. आजचा सुविचार. जसे आपले आपलेपण आपल्या नावात आहे तसे देवाचे देवपण त्याच्या नामात आहे. जय श्रीराम.